हो खायला थांबलोय. या या लवकर या. तुम्हाला भूक लागली काय? हो नाश्ता करून घ्या. मला यायला लागले, मी आलो लगेच. काय बाबा रे बाबा काय काय द्या द्या धन्यवाद. ओ नीलम मॅडम तुम्ही ना जरा कमीच खा काय की तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय. परब तुम्ही तुमचं काम करा, मला शिकवायची गरज नाहीये. कळलं तुम्हाला? मी सहज गंमत केली हो. तुमची गंमत तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. कोण वाटले तुम्हाला? मी तुमची सिनियर आहे मी. आणि प्रेझेंटेशन कसं द्यायचं ना हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. त्या मेहताना मी कशी गुंडाळते ना ते बघतच राहा. उगाच नाही समर सरांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. त्यांना माहिती आहे या कंपनीत मीच एकटी आहे जी ही मोठी जबाबदारी स्मार्टली पार पाडू शकते. नाही खरंय खरंय. त्यामुळे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. त्यामुळे इथून पुढे विचार करून बोलत जा, कळलं? परब तुम्ही कशाला उगाच त्यांच्या नादी लागता? मी सहज म्हणालो, एवढं काय रागवायचं त्यात? भोपे सर समोसा पाहिजे का? हा चालेल. भोपे सर मिसळ पाहिजे का? मिसळ जे असेल ते सगळं आण. हा सगळं दे सगळं दे. हॅलो मनू, अगं तू सकाळी घरी आलीस आणि मी खाली दूध पाव आणायला गेलो होतो आणि त्यात फोनही घरी विसरलो. बोल. अरे बिस्मानसी मनू बोल ना काहीतरी. हॅलो तुम्ही इथे काय करताय? तिकडे चला वाट बघतायत सगळे. सर मी येतेच, एक महत्वाचा फोन आहे, आलेच मी. बोला 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 मी थांबतो इकडेच. महत्वाचा फोन आहे ना तुमचा? बोला. बोला ना. नाही सर झालं माझं काम, जाऊया आपण. काय झालं? चला चला बडा बकडा या या. फोन कट का करते? कसला आवाज येतोय? काय कसला आवाज येतोय? आवाज येतो? कुठून येतो काय माहित? लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. आलाय मग. हे काय चाललंय लहान मुलासारखं? मोबाईल मोबाईल. बाबा उषा मावशींनी नवीन मोबाईल घेतलाय. माझ्या अनिकेतनं घेऊन दिलाय. बघा बघा ना. या मोबाईलने ना फक्त फोन करायचा असतो. लहान मुलासारखं खेळायचं नसतं आणि दुसऱ्यांचं डोकं उठवायचं नसतं. आता तुम्हाला कळत नाही का मी कामात आहे म्हणून? वाटते काम करणार. त्याचा काय तुमचा मोबाईल वाजतच नाही ना. अनिकेतनं जरा भारी मोबाईल घेऊन दिला ना मला, म्हणून पोटात दुखतंय त्यांच्या. माझ्या कशाला पोटात दुखेल? हे बघा एक लक्षात घ्या, मोबाईलचा वापर हा फक्त फोन करण्यासाठी आणि फोन घेण्यासाठी असतो. या व्यतिरिक्त वापर केलेला मला आवडत नाही, कळलं? आणि मला नका सांगू कौतुक. नाही तुम्हाला कशाला कौतुक सांगेन, मला माहित आहे तुम्हाला कशाचं कौतुकच नसतं. अळणी भरतान म्हातारा करता. हो
मला म्हातारा बोललेलं चालणार नाही, आधीच सांगतो. मला म्हातारा बोललेलं चालणार नाही. किती वेळा सांगितलं मी म्हातारा नाहीये, मला म्हातारा म्हणायचा नाही. पुन्हा जर मला म्हातारा बोलत ना तर बघा. म्हातारे नाही, बोलून बोलून आलाय फेसन डोक्यावर नाही केस. हे बघा परत तुम्ही म्हातारा म्हणताय. मला म्हातारा म्हणू नका. उषाताई आधीच सांगतोय. अगो बाय विसरलीस मी म्हातारे नाही तुम्ही. या मग भाऊ बहिणींचा सेल्फी काढू या. मला नाही आवडत हे. चांगलं तोंड दिलेलं असतं देवाने, असलं वाकडं तोंड करून सेल्फी काढायचं. बघितलं काय करायचं तुझ्या बापाचा? आ म्हाताऱ्या माणसासारखा चिरचिर चिरचिर करत राहतो. कसा तुझ्या आईनं संसार केला काय माहित बाई, मला तर कळतच नाही. उत्तम केला. एवढ्या वर्ष संसार उत्तम केलाय. विचारायचंय निर्मलाला. हे निर्मला, नाही तुमची फार ती काळजी करत असते ना, तिलाच विचारा ना. हे निर्मला, निर्मला यांना सांगा आपण की इतकी वर्ष कसा संसार केलाय तो. आई ग निर्मला, 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 हे निर्मला, मेघा, मेघा. आई आई ग आई अरे बघ ना. काय झालं? काय होतंय? निर्मला, आई काय होतंय तुला? खूप दुखतंय का ग? मी डॉक्टरांना फोन करतो. आई ग आई वाटेल बघ. डॉक्टरांचा फोन लागत नाहीये. मी एक काम करतो, गाडी बोलवतो, खाली खाली घेऊया आपण. निर्मल ताई आता अंगावर काढायचं नाही, अजिबात अंगावर काढायचं नाही तर काट्याचा नायटा होईल. होय मेघा, मेघा मालिश कर, मालिश कर पायांची. चल अहो चला. अहो ऐका, मला काही झालेलं नाहीये. मेघा ती पेन किलरची गोळी दे, मला बरं वाटेल. आई ग अजिबात पेन किलर मिळणार नाही. काही फायदा होत नाहीये त्या गोळ्यांनी. जेव्हा बघावं तेव्हा मला बरं वाटतंय, मला बरं वाटतंय, हे ऐकूनच अशी अवस्था झाली आहे तुझी. ते काही नाही. उषाताई चला घ्या. आई आई ग पाय खाली हळू हळू ग मेघा हळू. हो 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 हो. हे बघ आम्ही आहोत ना, काळजी नको करू, काळजी करू नकोस. आई आई ग पाय टेकवूच नका, पाय टेकवू नका. सावकाश आई. मी पकडते मागून पकडते. सावकाश, सावकाश. आई आई ग वैल 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 वैल. हळू हळू होय होय होय. मेघा तू बाहेर हो आधी, म्हणजे मला. हळू हळू. आई ग आई सावकाश. कमीत कमी भार दे, जास्त भार देऊ नको. नाही टेकवलं ना तरी चालेल. निर्मला आम्ही आहोत, आम्ही आहोत. चल चल चल, फक्त एक. नाही नाही चला माझ्या ह्याच्याने नाही चालवत आता. थोडा बसवायचं. बसवूया. सावकाश. अगं आई ग विशाताई इकडे येतो तुम्ही. मी तिकडनं होतो. या थांब थांब थांब. मेघा थांब, मेघा थांब. हळू मी पडेन. हळू नाही आई मी आहे. आई ग आई या. आई ग सावकाश बस, सावकाश बस. थोडं थोडं बस बस. सावकाश, आई आई ग मी पाय वरती. थोड्या वेळाने ठेव, थोड्या वेळाने ठेव. आई ग आई ठेव आता. हळू मेघा. आई ग दुखतंय. आई ग हे बघ, गाडी सांगितली आहे, खाली गाडी आली ना की आपण जाऊया. थोडा वेळ धीर धर. हा प्लीज, थोडा वेळ. आणि ऐका ऐका, तो आहे ना वरती बसलेला, तो घेणार ना काळजी. आई खूप दुखतंय का ग? अगो ग मेघा, आम्ही हॉस्पिटलला जातो, तू घरीच थांब. नाही बाबा, मी येते तुमच्या सोबत. अहो तिथे खूप धावपळ करायला लागेल. मी येते. नाही मी करीन धावपळ, पण काय बेटा, जर काही अडचण आली ना तर मी फोन करेन, तू घरीच थांब. बरं आपण निघायचं का? हो निघूया ना. आली का गाडी? आली का बघा. चालेल. बाबा पैशांकडे बघून ट्रीटमेंट टाळू नका प्लीज. मला आईची अवस्था बघवत नाहीये. हो मलाही बघवत नाहीये. मेघा मी असं करीन, पैशांपेक्षाही ना मला माझी बायको जास्त महत्वाची आहे. मेघा चलूया. बाबा एक मिनिटात आले. कुठे गेली आई ग असू आई? दे. तू ना हे असले नको ते टेन्शन घेऊ नको. बघ मी आहे ना. सवयच आहे ना, सवयच आहे. कुठं गेली काय गेली? बाबा हे पैसे ठेवा. मेघा बाबा प्लीज, मी सांगतेय ना, कामी येते.
मेघा, मनूचा फोन आला तर तिला सांगू नको. आई मी नाही सांगणार आहे तिला काही. तू नको काळजी करू. अगं उगाच काळजी करत बसेल ग ती. झालं आता त्याची पण काळजी करा. त्या बाईचं काय करायचं, नुसती काळजी करूनच खगते. सावकाश पाय खाली घे. हा, पाय खाली घे. आई गं, सावकाश. आई. हा, थोडा वेळ थोडा आई वेळ. ग हळू. चल बरं. हा, चल. आई ग. मी घेते सावकाश बुट हं? काळजी करू सावकाश नको बुट. मेघा. हा, हा? टाका माझ्या खांद्यावर भार चल. टाका. आई ग. काय नाही चल, फिर. काय नाही. हा, सावकाश पावलं टाक. बस आली गाडी खालीच आहे. आई ग. हा, सावकाश सावकाश. काळजी नका करू, माझ्या खांद्यावर जोर द्या तुम्ही. उषा. हा, जोर द्या. काय नाही होत. सावकाश. काय नाही. काही काळजी आई करू गं. नको. हो, आम्ही हा, अजिबात जोर द्यायचा नाही. हा, पूर्ण भार माझ्या खांद्यावर टाक. हा, गुड. दुखतंय हो होय होय. आई, आई ग. एक मिनिट उषाताई, एक मिनिट. चल चल चल, आई, आई. चल, चल. हळू हळू. सावकाश सावकाश इथे उंच आहे. सावकाश. आई 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 आता मला माझ्या चपला घालू द्या. हा, असू दे. चला चला. चल. असं असं. बाबा सावकाश. हा हो हो. देवा देवा माझ्या आईला बरं कर. हीच तिला बरं वाटू दिलं उपकर. आमच्यासाठी तिची अवस्था नाही बघू होते आता. आमच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून तिला एवढं सहन करावं लागतं. आम्ही कुणाचं काय वाईट केलंय की हे सगळं आमच्या वाट्याला येतंय. प्लीज माझ्या आईला बरं वाटू दे. तिला ऑपरेशन करायला सांगितलं तर एवढा पैसा कुठून आणायचा. तूच मार्ग दाखव. तूच सांग सांग काय करू. या एनर्जी. वा काय मस्त रिसॉर्ट आहे. बोरे, एक काम कर, 2-4 फोटो काढून घे. काय यावर्षी लग्न ठरलंच पाहिजे माझं. हा, आपण पिकनिकला नाही कॉन्फरन्स साठी आलो. घ्या बसून घ्या. हा, मला जरा तुमच्या आयडीज द्या. ते द्यावं लागेल. सर मिस मानसी, बसा बसा प्लीज. मिस मानसी बसा. भारतीताई बसा. हॅलो
सर वेलकम टू नेचर वंडर रिसॉर्ट. तुमचं नाव सर? द ग्रेट मिस्टर भोपे. तुमचं नाही, ज्या नावाने रूम्स बुक आहेत ना त्यांचं नाव. लंकारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड. ओ ओके, लेट मी चेक. येस, रूमचाच आहे सर. म्हणूनच तर आलोय. सर सगळ्यांचे आयडीज मिळतील? हा. थँक्यू सो मच सर. हा, वेलकम. चाव्या देत. सॉरी. Sorry for the delay. It's okay. Thank you. Thank you. What is your good name? Shreya. Oh, nice name. भोपे सर झालं का हो? हा, झालं. ही AC आहे? तुमच्या रूमची AC आहे चावी. ना? हो, सगळं. ही तुमच्या रूमची चावी. ही कुठे? ही वरतीच आहे सर. तुम्हा सगळ्यांना तुमच्या रूमच्या कीज मिळाल्या. बरोबर 1 तासाने कॉन्फरन्स हॉलमध्ये मला भेटा. जो कोणी उशीर करेल त्यांनी स्वतःचीच अरेंजमेंट करून इकडनं घरी परत निघून जा. नाही सर. नाही येणार. नाही येणार ना सर. चला मग जा जा. जा लवकर जा. वरती आहे तुमची रूम. मानसी काय रूम नंबर? 13. हा, इथेच म्हणजे माझी रूम इकडेच आहे. काय बायको, तू आहेस कुठे? हा, काय चाललं काय तुझं? सकाळी तू रिक्षातून जात असताना तुला मी आवाज दिला, तू मागे वळून पाहिलं पण नाहीस. खोटं बोलू नको. अगं म्हणून खोटं का बोलेन? बरं एवढ्या सकाळी सकाळी तू गेलीस कुठं? मी नाही सांगणार, बोलू नकोस माझ्याशी. ए मनू, काय बोलू नको करतेय? बघ 2 दिवस आपण भेटलो नाहीये आणि तुला माहिती ना मी तुला किती मिस करतोय ते. हो, म्हणून मी घरी आले होते तेव्हा बाहेर गेला होतास ना? हो, आईने सांगितलं मला, पण मी खाली दूध आणि पाव आणायला गेलो तर नेमकी तेव्हाच तू घरी आलीस. किती फोन केले तुला, फोन सुद्धा उचलले नाहीस माझे. अगं सकाळी सांगितलं ना, फोनही घरी विसरलो होतो. राहू दे रे, तुझं प्रेमच कमी झालंय बायकोवरचं. ए आय लव्ह यू. लग्नानंतर बदललायस तू. आणि आय लव्ह यू. खोटं आहे सगळं. आय लव्ह यू बायको. म्हणू हे बघ, अगं मलाही तुला भेटायचंय. 2 दिवस झाले आपली भेट नाही झाली. तुझ्या डोळ्यात पाहायचंय, तुझ्या गालावरची खळी पाहिजे मला. तुला खूप मिस करतोय मी. हो का? एवढं असतं ना तर इथे नेचर वंडर रिसॉर्टला भेटायला आला असतास मला. छानसं सरप्राईज दिलं असतंस. पण नाही, लग्न झालंय ना आता आपलं. लग्नानंतर बदलतात लोक, त्यांच्यातला रोमांसच हरवतो. अगं म्हणू असं काही नाहीये. काय माहिती का, कॅबमुळे. आणि कोणतरी आलंय वाटतं, मी नंतर बोलते हा तुझ्याशी. अरे यार, मी परत फोन कट केलाय.